निर्देश त्या शासन निर्णयामध्ये दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कागदपत्र दिल्यानंतर ती कागदपत्रे खरी आहेत का हे देखील तहसीलदारांनी तपासून पाहायचं आहे. आणि त्यासाठी जिथून कागदपत्र मिळवलेलं आहे, जो कागद ज्या कार्यालयातून मिळवलेला आहे तो कागद बरोबर आहे का, खरा आहे का, हे त्या कार्यालयाकडून अभिप्राय मागवायचा आहे. आणि तो अभिप्राय त्यांनी 15 दिवसाच्या आत द्यायचा आहे. हे लक्षात राहू द्या. आपल्याला सामान्य नागरिक म्हणून ही गोष्ट माहीत पाहिजे. नाहीतर उगा आपण द्यायचं, हा तुमचं चालू आहे, चाललंय 2 महिने 3 महिने. तुम्हाला नियम माहीत असला पाहिजे. नियम माहीत असलं तुम्ही त्याला भांडू शकता, बोलू शकता, त्याबाबत दाद मागू शकता. आता हे गेलं 15 दिवसाच्या आत तो रिप्लाय येणार की बुवा हा ह्याचे कागदपत्र सगळे ओरिजिनल आहेत, खरे आहेत, त्यात जे लिहिले तशीच परिस्थिती आहे. हे आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला स्वतःचं एक घोषणापत्र द्यायचं आहे, म्हणजे आपण ॲफिडेविट म्हणतो. तसंच 2 स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांचं आणि पोलीस पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, राजपत्रित अधिकारी यांच्या